नमस्कार. माझ्या बुकबीट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा पुनशः स्वागत करते. संध्या रानडे लिखित भारतीय समाजमनाला आणि उद्योग जगताला मोहून टाकणारे रत्नांकित पर्व या पुस्तकाचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. सक्षम पिढी घडवण्याचा ध्यास. ब्रिटिश अंमलाखालच्या भारतात नवविचारांची, नवमतांची झुळूक यायला सुरुवात झाली होती. ब्रिटिशांकडून मिळेल तेवढं ज्ञानामृत प्राशन करायचं आणि त्यातूनच भारतीयांच्या हिताचा विचार करेल, ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्याची जिद्द मनाशी बाळगेल अशा तऱ्हेची पिढी घडवायची या विचाराने अनेक सुशिक्षित लोक त्या काळात भारावून गेले होते. शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळलं होतं, पण त्यासाठी नेमकं कोणतं पाऊल उचलायचं याविषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता. पण जमशेदजींनी संभ्रमात अडकून न पडता स्वतःच उच्च दर्जाचं शिक्षण देणारी, विज्ञानाचा प्रसार करणारी, एक सुशिक्षित आणि जागरूक पिढी निर्माण करणारी संस्था स्थापन करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल उचललं होतं. लोकांची बौद्धिक पातळी उंचावण्याची पारतंत्र्य झुगारून देण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून अधिक सक्षम पिढी घडवण्याची निकड त्यांना भासत होती. विज्ञान जगतात खोलवर बुडी मारून देशाचा कायापालट करण्याची आणि संशोधन क्षेत्रात उंच झेप घेत देशात वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणण्याची आस त्यांना लागली होती. थोडक्यात सांगायचं तर ब्रिटिश राजवटीत भारताच्या लयाला गेलेल्या उज्ज्वल परंपरेत पुन्हा एकदा प्राण फुंकण्याची गरज त्यांना भासत राहिली आणि त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी जमशेदजी जोमाने कामाला लागले होते. भारतीय तरुण नुसते पदवीधर होऊन भागणार नव्हते, ही वस्तुस्थिती त्यांना जाणवली. त्यांना नवनिर्मितीची ओढ लागेल. परदेशात जाऊन उच्च शिक्षणाचे मिळतील तेवढे धडे गिरवणं त्यांना शक्य होईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. अशा विद्यार्थ्यांना जी आर्थिक गरज भासेल ती भागवता येणं शक्य व्हावं म्हणून मग त्यांनी थेट एक संस्था स्थापन केली, J.N. टाटा एंडोवमेंट फॉर हायर एज्युकेशन अब्रॉड. जमशेदजींजवळ देशाच्या एकंदर परिस्थितीकडे, लोकांच्या गरजांकडे, समाजाच्या हिताकडे आणि मुख्य म्हणजे फक्त स्वतःच्याच नाही तर इतरही उद्योजकांनी निर्माण केलेल्या उद्यम जगताकडे अतिशय डोळसपणे बघण्याची क्षमता होती. स्वतःचं भलं करता करताच स्वतःच्या समव्यावसायिकांच्या हिताकडेही त्यांनी नेहमीच लक्ष दिलं, त्यांचा आदर केला. फार क्वचितच कुणाजवळ सापडतील अशा जगाच्या कल्याणासाठी धडपडण्याच्या बाबतीतल्या शक्ती आणि युक्ती या दोन गरजेच्या गोष्टी तर त्यांच्याजवळच होत्या. पण त्यासाठी लागणारी संपत्तीही त्यांच्याजवळ होती आणि तिचा अतिशय योग्य विनियोगही त्यांनी केला. नुसेरवानजी यांनी त्यांच्याचकडून प्रेरणा घेतलेले त्यांचे सुपुत्र जमशेदजी या टाटा उद्योग समूहाच्या 2 आद्य संपादकांनी जे अनमोल कार्य समाज आणि उद्योग जगत या दोन्हीसाठी केले त्याला खरोखरच तोड नाही. आणि बाप से बेटा सवाई ही म्हण सार्थ करतच जमशेदजींची कारकीर्द घडत गेली. त्यांच्या प्रति आदरभावना दर्शवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांचा फोटो असलेलं तिकीटही वापरात आणलं. गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाचं योग्य ते मोल कंपनीच्या संचालकांनी पुरवलंच पाहिजे, हे जसं जमशेदजींचं एक तत्त्व होतं तसंच आणखीही एक तत्त्व त्यांनी आयुष्यभर कटाक्षाने पाळलं ते होतं त्यांचे कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीतलं. कामगार कल्याण या विषयाला त्यांच्या मनात अनन्यसाधारण असं स्थान होतं. या बाबतीत त्यांची नीती, संपत्ती आणि कार्यपद्धती या तिन्ही गोष्टींच्या सहाय्याने त्यांनी अनमोल असं कार्य करून ठेवलं आहे. कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं हित जपलं जाईल अशा योजना आणि उपक्रम, त्यांच्या राहण्याची सोय, भविष्य निर्वाह निधी अशा अनेक गोष्टी त्यांनी आवर्जून केल्या. आधुनिक भारताचं स्वप्न कायम नजरेपुढे ठेवत आणि अशा तऱ्हेने त्यांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देत जमशेदजींनी भारतीय उद्योगांना आणि उद्योग जगतातील लोकांना आदर्श उद्योगपती म्हणजे काय हे स्वतःच्याच आयुष्याचं उदाहरण त्यांच्यासमोर ठेवत दर्शवून दिलं. प्रज्ञा आणि प्रेरणेचा वारसा जपणारे दोराबजी. नुसेरवानजी आणि जमशेदजी या 2 तेजस्वी ताऱ्यांच्या पाठोपाठ टाटा उद्योग समूहाच्या नभांगणात तिसरा तेजस्वी तारा उगवला, तो सर दोराबजी यांच्या रूपाने.
आपले आजोबा आणि वडील या दोघांकडूनही प्रज्ञा आणि प्रेरणा या दोन्ही गोष्टी वारसा हक्कानेच दोराबजींकडे आल्या असल्याने जमशेदजींची अनेक स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. जमशेदजींच्या मनातल्या बऱ्याच कल्पनांना त्यांनी मूर्त रूप दिलं. जमशेदजींच्या काळातलं त्यांचं कर्तृत्व आणि उद्यमशीलता, समाज आणि उद्योग जगतासाठी त्यांनी केलेली महत्त्वपूर्ण कामं या गोष्टीमुळे टाटा घराण्यावर आता प्रतिष्ठेचा आणि नावारूपाचा झगमगीत प्रकाश पडायला सुरुवात झाली होती. अडचणी येतच होत्या, पण त्या समर्थपणे निवारण्याचं कामही जमशेदजी धीरोदात्तपणे करतच होते. मात्र पुढच्या काळात अडचणींच्या पाठोपाठ यशाची पावलंही वरचेवर त्यांच्या उद्योगविश्वाकडे वळत होती. त्यामुळेच कीर्ती आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी टाटांच्या घरात हलकेच विराजमान झाल्या. त्यांच्यात लक्षणीय आणि ठसठसीत भरही पडत राहिली. टाटा घराणं आता नुसतंच सुखवस्तू उरलं नव्हतं, तर ते आता समाजातलं एक धनाढ्य घराणं बनलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच दोराबजींना अशी सर्व बाबतीतली अनुकूलता लाभली आणि तिचा योग्य पद्धतीने वापर करत त्यांनी टाटा उद्योग समूहाच्या यशाची कमान कायमच दिमाखदार ठेवली. धन्यवाद.